सिंदखेड राजा येथे खोदकाम चालू असतानाच प्रभू श्री विष्णू आणि माता सरस्वतींची सुरेख अशी मूर्ती सापडली। तर नमस्कार मित्रांनो, आमच्या गावापासून मातृतीर्थ सिंदखेड राजा अगदी 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आणि जेव्हा आम्ही इकडे मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे पोहोचलो, सर्वप्रथम जिजामातेंचं जन्मस्थान म्हणजेच त्यांचे वडील राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात येऊन राष्ट्रमाता राजमाता मासाहेब मा जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक झालो। मा जिजाऊंचं दर्शन घेऊन आम्ही थेट पोहोचलो श्री रामेश्वर मंदिर सिंदखेड राजा। असं सांगितलं जातं की या मंदिराची स्थापना स्वतः प्रभू श्री रामांनी केली आहे आणि या मंदिराच्या बाजूलाच जिजामातांचे वडील म्हणजेच राजे लखुजीराव जाधव यांची भव्य अशी आणि जगातील सर्वात मोठी समाधी आहे। आणि जेव्हा मी या समाधी स्थळी पोहोचलो, स्थानिकांकडून कळालं की या मंदिर परिसरात खोदकाम चालू असताना सर्वप्रथम येथे महादेवाची पिंड म्हणजे ज्योतिर्लिंग सापडलं आणि आता यावेळी प्रभू श्री विष्णू आणि माता सरस्वतींची सुरेख अशी मूर्ती सापडली। आणि पुरातन विभागाच्या काही तज्ञांकडून अंदाज वर्तवला जातो की ही मूर्ती साधारणपणे 11व्या किंवा 12व्या शतकात दरम्यानची असणार आहे। आजपर्यंतच्या इतिहासात ही सापडलेली सर्वात सुंदर आणि सुरेख मूर्ती असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। आणि स्थानिकांकडून कळालं की ही मूर्ती बाहेर नेण्याचे प्रयत्न चालू आहे। तर मित्रांनो, ही मूर्ती आपल्या सिंदखेड राजातच राहिली पाहिजे की बाहेर गेली पाहिजे हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा।